श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय हॅलो नमस्कार. प्रियंकाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या स्वामींचा एक नवीन पिक्चर आला आहे, तो बघायला मी गेले नाही असं होऊच शकत नाही. चला सगळ्यात स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगते. सकाळी आज गुरुचरित्र पारायणाला मी बसलेले असल्यामुळे आज मला दुसरा दिवस होता वाचनाचा. जे काही वाचन होतं ते कंप्लीट करून स्वामींना मस्त पुरणपोळीचा नैवेद्य मी आज बनवला होता. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी पण जेवण केलं, पोळी खाली नैवेद्य दाखवला आणि मग दुपारी 3 ते 6चं प्लॅनिंग केलं पिक्चरला जाण्याचं. पण शो फुल होते, तिकीट काय भेटलेच नाही. मग संध्याकाळचा तिकीट भेटले 6 ते 9चे. मग माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला घेऊन मी पोचले थिएटरमध्ये. भला मोठा जिना पार करून आम्ही फायनली तिथे पोचलो आणि आम्हाला 2-3 मिनटं लेट झालं. पिक्चर जस्ट स्टार्ट झाला होता. आम्ही पटकन थिएटरमध्ये जाऊन बसलो आणि तिथं गेल्यानंतर सगळ्यात वरचं एक नंबर शेवटचं सीट आम्हाला होतं. बुकिंग आमचं आधीच केलं होतं, त्यामुळे काय फील येत होता पिक्चर बघायचा. एक नंबर जबरदस्त एक्सपिरियन्स. पण मला रडूच थांबत नव्हतं. खूप इमोशनल असा पिक्चर आहे. शेवटपर्यंत डोळ्यातून पाणी थांबलं नाही. पूर्ण शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित असा पिक्चर, त्यातले ते अनुभव आणि खूप जबरदस्त स्टोरी आहे. आणि त्याचं पार्ट 1सुद्धा खूप छान आहे, 2सुद्धा खूप छान आहे. नक्की बघा. कोणी कोणी बघितला आहे हा मूवी ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि शेवटी सगळेजण थांबले होते पिक्चर संपला तरी पण. ते यासाठी की शेवटी पार्ट 3 येणार आहे, देऊळबंद पार्ट 3. त्याची एक छोटीशी झलक त्यांनी दाखवली. त्यात राघव शास्त्री आहे, तोसुद्धा खरंच बघण्यासारखा असणार आहे. तोसुद्धा आपण नक्की बघूया. आणि त्यानंतर पिक्चर सुटल्यानंतर 9:30 वाजता घरी. अशा प्रकारे गेला आहे कालचा दिवस. आजच्यासाठी इतकंच. कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये नक्की